नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ्स फर्स्टमधील पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यातले आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या क्वेश्चनमधली 4 एक्झाम्पलपर्यंत आपण एक्झाम पाहिलेत. आता 5च्या पुढचे एक्झाम्पल आपण आज शिकणार आहोत. तर 5वे एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहून घेतले. 5x + 2y इज इक्वल टू -3. दुसरे इक्वेशन आहे x + 5y इज इक्वल टू 4. पहिले ते लिहून घेतो मी. 5x + 2y इज इक्वल टू -3. याला नंबर देऊया फर्स्ट. दुसरा आहे x + 5y इज इक्वल टू 4. याला नंबर 2. आता चौथ्या एक्झाम्पल सुद्धा आपण सबस्टिट्यूशन मेथडने सोडवलं, म्हणजे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढली. तसंच इथं सुद्धा बघा एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, म्हणजे सबस्टिट्यूशन मेथडने करूया आपण. इथं काय सांगा, एक्स इज इक्वल टू हा 4 ॲज इट इज आणि +5 काय होईल -5y. त्याला नंबर द्यायचा 3. एक्सची व्हॅल्यू काढली. किती वरून तयार केली आपण? हे सेकंडवरून तयार केली. सेकंडवरून तयार केली म्हणून ठेवायची ती फर्स्टमध्ये. पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. कितीवरून तयार केली आपण? सेकंडवरून तयार केली. ही एक्सची व्हॅल्यू काढली, सेकंडवरून काढली, मग सेकंडमध्ये पण ठेवून उपयोग आहे त्याचा. मग ती कुठे ठेवायची? फर्स्टमध्ये. लक्षात ठेवा कसं काय. आता फर्स्टमध्ये ठेवल्यावर काय होईल? पुट धिस व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट. आता फर्स्टमध्ये इथं बघा फर्स्ट जिथं एक्स असेल त्या एक्सच्या जागेवर ठेवायचा 4 - 5y. जिथं एक्स असेल तिथं काय ठेवायचा? 4 - 5y. बाकीचं आहे तसंच. देअरफॉर हा 5 असंच असेल. एक्सची व्हॅल्यू काय? 4 - 5y. आलं का बघा? प्लस हा 2y ॲज इट इज इक्वल टू -3. मग काय होईल तर बघा, 5 मल्टिप्लाय करायचं. किती होईल मग? 5 चौक 20 मायनस इथं 5 5 होईल 25. काय झाली? 25y प्लस हा 2y इज इक्वल टू -3. बघा व्यवस्थित. नंतर तर काय करूया? वायच्या टर्म इथं ठेवूया किंवा दोन्ही तिकडे घेऊ. मायनस येऊन तिकडे घेऊ. मुद्दाम आपण व्हॅल्यू काढतोय. व्हॅल्यू ठेवतोय आपण हिची एक्सची व्हॅल्यू ठेवतोय वरती आपण. आपल्या व्हॅल्यू मिळाला वायची. -25 इकडे करूया +25y प्लस 2 चा करूया -2y. 20 ॲज इट इज -3 चा इकडं +3. देअरफॉर 20 आणि 3 किती होतील? 23 इज इक्वल टू 25y - 2y 23y. मग इथं ठेवला y. इकडं काय 23/23. हा वायची व्हॅल्यू +5 म्हणून मी तिकडे घेतली. इकडेच ठेवलं असतं तर मायनस राहिलं असतं. -y इक्वल आलं असतं पुढे. उत्तर तेच येणार काही केलं तरी. मग आता 23 ला 23 डिवाइड केलं किती येणार? 1. म्हणजे y इक्वल आला 1. देअरफॉर y इक्वल टू 1 आला. आता काय करायचं? पुट धिस व्हॅल्यू म्हणजेच y इक्वल टू 1 इन इक्वेशन. आता कुठल्या ठेवायची? थर्डमध्ये. आपण चौथ्या एक्झाम्पल पाहिलं. अगोदर कशाची काढली? एक्सची व्हॅल्यू काढली सेकंडमधून. सेकंडवरून तयार केली होती एक्सची व्हॅल्यू अशी आली. मग ती कुठे ठेवली? फर्स्टमध्ये ठेवली. फर्स्टमध्ये ठेवली व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला? वायची. ही वायची व्हॅल्यू ठेवायची कुठं आता? थर्डमध्ये. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळते. एक्स एवढं आहे ना काहीतरी, म्हणजे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळाली. इथं वायची ठेवली की डायरेक्ट एक्स. छान मिळतं येते. मग काय सांगा? एक्स इज इक्वल टू हा 4 - 5 इंटू ब्रॅकेट वायची व्हॅल्यू 1. देअरफॉर काय होईल सर? देअरफॉर एक्स इज इक्वल हा 4 - 5 इंटू 1 5. 5 1 5. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4 - 5 किती येणार? -1. एक्सची व्हॅल्यू झाली -1 आणि वायची किती होती? 1. देअरफॉर सोल्युशन देऊया. एक्स y इज इक्वल टू पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू -1 वायची 1. पुढे काय लिहायचं? इज द सोल्युशन.
हे 5वे एक्झाम्पल पूर्ण झालेले क्वेश्चन सेकंडमध्ये व्यवस्थित लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून नंतर निवांत लिहा. यानंतर पाहूया 6वे एक्झाम्पल. 1/3x plus y is equal to 10/3. 2x plus 1/4y is equal to 11/4. आता एका खाली एक आपण लिहून घेऊया. पहिले लिहून घेतोय. 1/3x plus y is equal to 10/3. याला नंबर देतो फर्स्ट, ते लिहून घेतोय. 2x plus 1/4y is equal to 11/4. याला नंबर देऊया 2. आता काय करायचं, आतापर्यंत आपली आपण एक्झाम्पल सोडवली असं डिनॉमिनेटरला काय नव्हतं, म्हणजे शेजात काय नव्हतंच. इथं 3 आहे, इथं 4 आहे. मग ते व्यवस्थित आपल्याला केलं पाहिजे. त्यासाठी काय करूया, इथला 3 नको आहे ना, मग 3 नको आहे. मग तू घालवणे काय, आता काय करायचं, त्या फर्स्ट इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करायचं. इथे लिहूया मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय कितीनं मल्टिप्लाय करायचं, 3. ह्या जर 3 मल्टिप्लाय केलं तर काय सांगा, ह्या 3 निघून जाईल आणि इथला 3 निघून जाईल. त्यासाठी तर मल्टिप्लाय करतोय आपण, हे खालचं घालवणे करता. 3 मल्टिप्लाय केली 3ला 3 जाणार, म्हणजे राहणार फक्त इथं x प्लस. आता इथं 3 मल्टिप्लाय केली इथं तर होणार 3y. व्यवस्थित वागा. इथं 3 मल्टिप्लाय केली की 3ला 3 जाणार, म्हणजे राहणार 10. आता ह्याला नंबर देऊया 3. समजलं. तसं तर इथं खालचा 4 घालवायचा आहे, याला 4 मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन किती आता 2. त्या 2ला कितीनं मल्टिप्लाय करायचं तर 4. काय लिहिलं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 4. आता इथं 4 प्रत्येक ठिकाणी मल्टिप्लाय करायचं. इथं करायचं, इथं करायचं, इथं करायचं. इथं 4 मल्टिप्लाय केलं तर 4 दुने 8 म्हणजे झाला 8x प्लस. इथं 4 मल्टिप्लाय केल्यावर 4 जाणार, कारण तो घालवणे करतात तर आपण 4 मल्टिप्लाय करतोय. 4 जाणार म्हणजे राहणार 1y, म्हणजेच फक्त y इज इक्वल टू. हा 4 घालवायचा होता म्हणून 4 मल्टिप्लाय केलं, म्हणजे राहिला काय फक्त 11. याला नंबर द्यायचा इक्वेशन नंबर 4. आता फक्त 3rd आणि 4th एवढीच बघा. आता सबस्टिट्यूशन मेथड करायचं झालं तर y ची व्हॅल्यू याच्यावर काढता येईल आपल्याला. y इज इक्वल टू काय होईल, 11 - 8x असं भी करता येईल. किंवा इक्वेटिंग कोएफिशियंट करायचं असेल तर काय केलं पाहिजे, ह्या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय केलं पाहिजे, किंवा ह्या इक्वेशनला 8 मल्टिप्लाय केलं तर x एलिमिनेशन करता येईल. ह्याला 3 मल्टिप्लाय केलं तर y एलिमिनेशन करता येईल. सबस्टिट्यूशन मेथडनं करायचं म्हणलं तर y इज इक्वल टू 11 - 8x अशी y ची व्हॅल्यू काढून ह्याच्यात ठेवता येईल, असं भी करता येईल. अजून काय करता येईल, ह्याच्यावर x ची व्हॅल्यू काढली, x इज इक्वल टू 10 - 3y. याच्यावर x ची व्हॅल्यू काढायची, याच्यात ठेवायची. तसे कितीतरी मेथड आहेत, आपल्या पाहिजे त्या मेथड आपण करू शकतो. आपण काय करूया आता, इक्वेटिंग कोएफिशियंट करूया. याला 3 मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय किती मल्टिप्लाय घेतो, 3. इथं 3 पाहिजे म्हणून आपण 3 न मल्टिप्लाय करतो. इथं 3 न मल्टिप्लाय केलं काय होईल, 8 - 3 = 24. डायरेक्ट करायचं आता 24x प्लस इथं 3 न मल्टिप्लाय केलं 3y. इथं 3 न मल्टिप्लाय केलं 11 - 3 = 33. आणि याला नंबर देऊया आता 5. आता बघा इथं 3y आहे, इथं प्लस 3y. ही हायलाइट करूया आपण. आता सेम साइन आहे त्याची, प्लस 3y साइन सेम असतील तर इक्वेशनची काय करायची, सबट्रॅक्शन. ज्या 3y मधून 3y जाईल तर ते इकडे बघूया. 24 मधून 1 जाईल तर काय करायचं, 1 आहे. 1 मधून 24 की 24 मधून 1 जाईल, 24 मधून 1 मायनस करता येईल. म्हणजे ह्या इक्वेशनमधून हे मायनस करायचे, म्हणजे 3rd इक्वेशन मायनस करायचं 5th मधून. लिहायचं कसं, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 5. इथे लिहा आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 5. वरती लिहिलं पाहिजे 5वर
आणि त्याच्या खाली लिहावं लागेल तिसरं. आता इथं करूया आपण. वरती 5वं लिहूया. म्हणजे काय लिहायला सांगा. देअरफॉर 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 आणि त्याच्या खाली काय लिहायचं. x प्लस हा 3y इज इक्वल टू 10. आणि करायचं काय आपल्याला सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन कर साइन चेंज करणार हे बरोबर ना. इथं मायनस करतोय, इथं मध्ये येतोय मायनस, प्लसचं काय होईल मायनस इथं येतो. समजलं आता. ह्याच्यात मायनस करतोय, प्लसचं मायनस, या प्लसचं मायनस असं करूया. या प्लसचं पुन्हा इथं मायनस. समजलं का. 24x ह्याच्यात मायनस करतोय. इक्वेशन ह्या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करतोय, इथं मायनस साईन दिलं. मग ह्या प्लसचं होणार मायनस, या प्लसचं मायनस आणि ह्या प्लसचं मायनस. मग 24x मायनस 1x देअरफॉर इथे येणार 23x आणि प्लस 3y ला हा मायनस 3y गेला इज इक्वल टू 33 मायनस 10 ह्या किती येणार 23. देअरफॉर मग x इज इक्वल टू 23 अपॉन येणार हा 23. देअरफॉर x किती गेला 1. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. कुठे ठेवूया सोपं आहे बघा. थर्ड आहे फोर्थ, थर्ड किंवा फोर्थ वर ठेवूया. आपण थर्ड वर ठेवूया. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3. म्हणजे तिसऱ्या इक्वेशन मध्ये x व्हॅल्यू 1 ठेवायची. जिथं x आहे तिथं 1 ठेवून राईट प्लस 3y इज इक्वल टू 10. देअरफॉर इथं ठेवूया 3y 10 आहे तसाच, प्लस 1 इकडं मायनस 1. देअरफॉर 3y इज इक्वल टू 10 मायनस 1 किती येणार 9. देअरफॉर मग y इज इक्वल टू काय होईल 9 अपॉन 3 म्हणजे किती येईल मग दिसते का. काय होणार y इज इक्वल टू तो y इज इक्वल टू 9 अपॉन मल्टिप्लाय 3 होणार डिवाइड. y जोड किती आला 3 1 के 3 3 3 9. y जोड आला 3. x किती होता आपला x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 3. देअरफॉर x कॉमा y इज इक्वल टू पहिली x ची व्हॅल्यू 1 ब्रॅकेट मध्ये कॉमा y ची व्हॅल्यू 3 आणि पुढे काय लिहायचं इज द सोल्युशन. इज द सोल्युशन. काय केलं आपण इथं हे महत्वाचं. इथं बघा सुरुवातीला खाली 3 3 होता तर त्याला किती मल्टिप्लाय केलं 3 न. इथं खाली काय होता 4 4 त्याला मल्टिप्लाय केलं 4 न. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4 आणि अशी सोपी इक्वेशन आपण बनवली आणि मग सोडवली. या पद्धतीने हे 6वं एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. व्यवस्थित लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. आता हे 7वं एक्झाम्पल पहा. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि दुसरा आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. या नंबर देऊया 2. आता हे क्वेश्चन मध्ये अशी आडवी लिहून घेतली होती मी, इथं डायरेक्ट उभी केली आहे. आता सोल्युशन 7वेच आपण पाहूया डायरेक्ट सोल्युशन. आता बघा इथं तुमच्या काय लक्षात येते इथं काहीतरी गंमत आहे बघा. काय आहे 99 101 101 99. ह्याला आपण चंगू मंगू टाईप बनवूया. असलीच एक्झाम्पल आपण 9वी सुद्धा पाहिली. 15 17 17 15 इथं 15 तर इथं 17 इथं 17 तर इथं 50 अशा टाईपची एक्झाम्पल आली तर काय करायचं एकदा त्या दोन इक्वेशनची करायची ॲडिशन. ॲडिशन केलं तर काहीतरी इक्वेशन मिळेल त्याला संक्षिप्त रूप द्यायचं त्याला नंबर यायचा 3. पुन्हा करायची सबट्रॅक्शन त्याला संक्षिप्त रूप द्यायचं त्याला नंबर यायचा 4 आणि ते थर्ड आणि फोर्थ हे दोन इक्वेशन सोडवायची. छान मेथड आहे. काय करूया पाहिजे नव्हता मग ह्या दोन्हीची करूया ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ॲडिंग इक्वेशन 1 and
फर्स्ट आणि सेकंड ह्या दोन्हीची काय करायची ॲडिशन पुन्हा एका खाली एक घ्यायची आपण 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 ह्याच्या खाली 101x 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 या दोन इक्वेशनचे काय करतोय आपण ॲडिशन करताना किती होईल बघा तो 99 आणि 101 ची बेरीज किती होणार 99 आणि 101 200 therefore 200x प्लस हा 101 आणि हा 99 किती होईल 200y इज इक्वल टू याची बेरीज किती होईल बघा 501 आणि 499 बरोबर बेरीज किती होते 1000. आता 200 कॉमन काढता येईल 200 कॉमन काढून तिकडे भागता येईल किंवा डायरेक्ट त्याला 200 प्रत्येक ठिकाणी भागूया आणि ब्रॅकेटमध्ये लिहूया डिवायडिंग बोथ साइड बाय 200 इथं 200 जर भागले तर काय येईल बघा त्याला जर 200 भागले तर काय आहे फक्त इथं x प्लस ह्याला 200 डिवाइड केल्यावर y याला 200 ने डिवाइड केलं तर 1000 डिवाइड बाय 200 1000 ला 200 ने भागलं तर किती येणार 5 200 ची 5 पट 1000 म्हणजे x प्लस y इज इक्वल टू किती आला 5. आता ह्या नंबर त्याचा इक्वेशन नंबर 3 आणि त्याचं रिझन काय घेणार डिवायडिंग बोथ साइड बाय 200 पुढे ब्रॅकेटमध्ये डिवायडिंग बोथ साइड बाय 200 ते तुम्ही घ्या नंतर काय लिहायचं डिवायडिंग बोथ साइड बाय 200. आता हे इक्वेशन नंबर मिळालं थर्ड. आता अजून काय करायचं ठरलं आपलं एकदा ॲडिशन केली संक्षिप्त दिलं पुन्हा काय करायचं आता सबट्रॅक्शन. आता सबट्रॅक्शन करताना व्यवस्थित करा इकडं बघा 99 मधून 101 जाईल का 101 मधून 99 जाईल 101 मधून 99 ह्याच्यातून हे वजा केलं तर चुकत नाही ते मेथड बरोबर आहे परंतु चिन्ह वगैरे जास्त मायनस येतात त्यामुळे काय होतं मग चुकण्याची शक्यता वाढते. म्हणून काय करूया ह्याच्यातून हे मायनस करू सेकंड मधून फर्स्ट मायनस करू थोडासा विचार करायचा सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड इथं काय लिहू सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड फर्स्ट सबट्रॅक्ट करायचं सेकंड मधून 99 वजा करायचं आहे 101 मधून म्हणजे हे वरती लिहायचं 101x प्लस काय हा 99y इज इक्वल टू 501 त्याच्या खाली हे लिहायचं 99x प्लस 101y असणारच इथं इज इक्वल टू किती येतो 499 आणि या दोन्हीची काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन प्लस होईल मायनस या प्लस मायनस या प्लस झाला मायनस कसं करणार 101 मायनस 99 101 मधून 99 गेले किती येणार 2x आणि 99 मायनस 101 तर 99 मधून 101 जातो का नाही 101 मधून 99 वजा करायचा त्याला मायनस साइन द्यायचं म्हणजे काय ना तिथं मायनस 2y हे झाले आपले आता 6वी पासून शिकतो आपण 101 मायनस 499 101 मधून 499 गेला इथं राहणार इथं सुद्धा 2 आता ह्याला कितीने भाग जाईल डिवायडिंग बोथ साइड बाय 2 राहील काय सांगा मग x मायनस y इज इक्वल टू 1. आता ह्याला किती नंबर द्यायचा थर्ड गेला ह्याला नंबर देऊया 4 आणि ब्रॅकेटमध्ये काय ना सांगायचं वरच्यासारखं रिझन डिवायडिंग बोथ साइड बाय 2 इथं काय डिवायडिंग बोथ साइड बाय 200 इथं लिहिलं नाही तुम्ही लिहा कंसात इथं डिवायडिंग बोथ साइड बाय 2 हे झालं. आता काय बघा इथं थर्ड एक्झाम्पल आहे इक्वेशन आहे x प्लस वाय आणि इथं आहे x मायनस वाय हे पाहून लक्ष दिलं तुमच्या प्लस 1y आणि इथं मायनस 1y प्लस आणि मायनस आले की करायची ॲडिशन पुन्हा इक्वेशन 3 आणि 4 ची करायची ॲडिशन इथं लिहायचं ॲडिंग इक्वेशन 3 and 4 ॲडिंग इक्वेशन 3 and 4 म्हणजे तिसरं इथं लिहूया x प्लस वाय
इज इक्वल टू 5. त्याच्या खाली हे एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती हा 1. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. या दोन्हीची काय करतोय आपण ॲडिशन. त्या ॲडिशन करताना काय होणार मग त्या प्लस वायला गेला मायनस वाय, प्लस वायला मायनस वाय गेला आणि एक्स प्लस एक्स देअरफॉर सांगायला विसरायचं देअरफॉर एक्स प्लस एक्स 2x इज इक्वल टू 5 प्लस 1 6. देअरफॉर इथं एक्स इज इक्वल टू हा 6 ॲज इट इज आणि मल्टिप्लाय 2चा होईल इकडं डिवाइड 2. देअरफॉर एक्स इज इक्वल टू त्याला सांगा 6/2. 6ला 2 व्हॅल्यू किती आला 3. एक्सची व्हॅल्यू आली 3. आता ही व्हॅल्यू पुन्हा सोप्या इक्वेशनमध्ये ठेवायची. कोणतं सोपं वाटतं इथं थर्ड बघा थर्ड एक्स प्लस वाय 5 का नाही इथे लिहायचं पुट दिस व्हॅल्यू म्हणजे एक्स इक्वल 3 इन इक्वेशन 3. कुठे ठेवायची इक्वेशन 3 मध्ये काय लिहिलं पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3. आता बऱ्याच एक्झाम्पलमध्ये आपलं प्रॅक्टिस झालेलं आहे. मग आता ही एक्स व्हॅल्यू 3 ते ठेवायची म्हणजे काय सांगा देअरफॉर एक्स व्हॅल्यू 3 प्लस इथं काय वाय इज इक्वल टू 5. इथं काय ठेवायचा वाय इज इक्वल टू 5 आहे तसाच आणि प्लस 3चा काय करणार मायनस 3. देअरफॉर मग वाय इज इक्वल टू 5 मायनस 3 किती येणार 2. 5 मधून 3 गेले किती आला 2. एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू 2. मग सोल्युशन द्यायचं खाली नेहमीसारखं देअरफॉर कॉमा देऊन एक्स कॉमा वाय इज इक्वल टू पहिली एक्सची व्हॅल्यू 3 कॉमा वायची व्हॅल्यू 2 आणि पुढे काय लिहायचं इज द सोल्युशन. हे किती एक्झाम्पल झालं 7वं. व्यवस्थित लिहून घ्या. वेगळं एक्झाम्पल आहे. एकदा केली ॲडिशन त्याला संक्षिप्त रूप दिलं, पुन्हा केली सबट्रॅक्शन त्याला संक्षिप्त रूप दिलं. ते आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 3 आणि 4 आणि त्या दोन्हींची पुन्हा काय केली ॲडिशन आणि मग व्हॅल्यू मिळाली एक्सची. ती पुन्हा ठेवली इक्वेशन 3 मध्ये, व्हॅल्यू मिळाली वायची आणि शेवटी सोल्युशन घ्या लिहून. त्यानंतर हे 8वं म्हणजे लास्ट एक्झाम्पल आहे. 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. आता हे 7व्या एक्झाम्पल सारखंच आहे. वाचन गुमगुट आहे. इथं काय होतं 100 99 99 100. इथं काय 49 57 57 49. मग असं आलं की काय करायचं ठरलं आपलं एकदा ॲडिशन करायची त्याला संक्षिप्त रूप द्यायचं त्याला नंबर द्यायचा 3. सबट्रॅक्शन करून संक्षिप्त रूप त्याला नंबर 4 आणि पुन्हा ते थर्ड आणि फोर्थ सोडवायचं आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. मग काय करूया पहिल्यांदा आता इक्वेशन 1 and 2 ची काय करूया ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 सोल्युशन. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. पुन्हा एका खाली घेऊया ते सोल्युशन सुरू झालं आपलं. 8वं एक्झाम्पल सोल्युशन घेतल्या का खाली ॲड इक्वेशन 1 and 2. फर्स्ट काय बघा 49x minus 57y इज इक्वल टू 172 आणि दुसरं कोणतं आहे त्याच्या खाली 57x minus 49y इज इक्वल टू 152. या दोन्हीचे काय करतोय आपण ॲडिशन. इथं प्लस आहे. आता बेरीज किती होईल 49 आणि 57 किती होईल बेरीज 49 57 106 होईल पहा 106x बरोबर ना 106x मायनस 57 आणि 49 106y इज इक्वल टू इथे किती होती बेरीज बघा 2 आणि 2 4 7 आणि 5 12 2 चला 1 2 3 4 424 बरोबर आहे का. हा 2 7 आणि 5 12 2 चला 1 2 3 4 424 बरोबर आहे. मग आता काय करूया यातला 106 कॉमन काढून तिकडे भागता येते किंवा
एकदमच डिवायडिंग बोथ साइड्स बाय 106 एकदम आपण करूया आणि ब्रॅकेटमध्ये लिहूया. आता 106 ने ते डिवाइड केलं तर काय राहील सांगा x मायनस त्याला 106 ने डिवाइड केलं राहिला y इज इक्वल टू इथे 106 ने ह्याला डिवाइड केलं तर किती आला बघा 106 ची 4 पट आहे बघा 4 1 4 4 7 24 4 पट आहेत म्हणजे x मायनस y इज इक्वल टू काय आला 4. आता ह्याला नंबर देऊया 3. इथं फर्स्ट सेकंड गेला इथे गेला आला तर थर्ड. बघा ॲडिशन केली तर x मायनस y आला असं का आला तर इथं मायनस मायनस साईन आहे लक्षात ठेवा. आता दोन इक्वेशन सबट्रॅक्शन केली तर इथे x प्लस वाय येईल. मगाच्या एक्झाम्पलला ॲडिशन केली तर प्लस झालं होतं का तर इथं मध्ये प्लस प्लस होतं इथं मध्ये मायनस मायनस आहे. इक्वेशनची केली ॲडिशन तर आलं x मायनस वाय. आता करूया सबट्रॅक्शन तर काय येणार आहे मग x प्लस वाय येईल. इथे का पाहूया आपण सबट्रॅक्ट करताना कसं करायचं 49 मधून 57 जातील की 57 मधून 49 57 मधून 49 जाईल म्हणजे दुसऱ्यातून पहिलं सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड इथं लिहूया सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड म्हणजे पहिलं सबट्रॅक्ट करूया दुसऱ्यातून मग दुसरं वरती लिहूया अगोदर आपण इथं काय लिहायचं इथं सांगा 57x minus 49y is equal to 252. त्याच्या खाली हे 49x minus 57y is equal to 172. सबट्रॅक्ट करताना काय ठरलं आपलं साइन चेंज करायची ह्याच्यात सबट्रॅक्ट करतोय ह्याचं पुन्हा इथं साइन चेंज करूया त्याला ब्रॅकेट करूया मायनस इथं काय पुन्हा प्लस आणि ह्या प्लसचं होईल इथं मायनस. आता बघा 57 मधून किती गेले 49 किती राहतील 57 मधून 49 गेले हे 7 आणि ह्याच्यातलं एक 8 म्हणजे किती आलं सांगा 8x बरोबर आहे का. आता त्या 57चं इथं प्लस झाले आणि 49चं मायनस आहे म्हणजे 57 प्लस 57 मायनस 49 कळतंय का प्लस 57 मायनस 49 म्हणजे 57 मधून 49 गेला तर प्लस येणार आहे तो प्लस 8y हे कळलं का बघा 57 मायनस 49 8x आणि तर 57 झालं तर प्लस आणि प्लस 57 मायनस 49 म्हणजे 57 मायनस 49 57 वजा 49 किती आला प्लस 8. आता इथं वजा करा 252 मधून 172 2 मधून 2 गेले 0 पुन्हा 5 मधून 7 जात नाही हातचा येतला 15 मधून 7 गेले 8 बरोबर आहे का बरोबर आहे ना 5 मधून 7 जात नाही 15 मधून किती गेले 7 8 बरोबर आहे 2 मधून 2 गेले 0 म्हणजे किती आला फक्त 80 तो 0 तुम्ही नाही लिहायला चालतोय. बघा आता इथं किती डिवाइड केलं होतं 106 इथे ब्रॅकेटमध्ये लिहायचं तुम्ही हळूच डिवायडिंग बोथ साइड्स बाय 106 आता ह्याला डिवाइड कितीने करूया 8 न डिवाइड केल्याबरोबर काय काय लिहा सांगा मग x प्लस y इज इक्वल टू 8 ने डिवाइड केलं किती आला 10 8 10 80. आता ह्याला नंबर किती द्यायचा 4 आणि रिझन काय इथं लिहायचं डिवायडिंग बोथ साइड्स बाय 8 ते सगळे पूर्ण लिहा. तर याच्यानंतर काय करायचं हे इक्वेशन थर्ड आणि हे फोर्थ इथं मायनस वाय इथं प्लस वाय थर्ड आणि फोर्थची करायची ॲडिशन इथं लिहूया ॲडिंग इक्वेशन 3 and 4 ॲडिंग इक्वेशन 3 and 4 याच्या पाठीमागच्या एक्झाम्पल प्रमाणेच मग ते थर्ड इथे लिहूया x मायनस वाय इज इक्वल टू किती आहे 4 आणि x प्लस वाय इज इक्वल 10 x प्लस वाय इज इक्वल टू 10 दोन्हीचे काय करतोय आपण ॲडिशन करताना काय होईल मग मायनस 7 ला गेला हा मायनस वाय ला गेला प्लस वाय देअरफॉर मग x प्लस x होणार 2x इज इक्वल टू 4 प्लस 10 14 देअरफॉर मग x इज इक्वल हा 14 ॲज इट इज आणि मल्टिप्लाय टू सगळं काय होईल डिवाइड आणि मग 14 ला 2 न भागलं किती येणार आहे मग
एक्स इज आला 7. आता ही जी एक्सची व्हॅल्यू 7 आली ही कुठे ठेवायची पुन्हा सोपं थर्ड किंवा फोर्थ वर ठेवूया. मग ते इथलेच पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 4. 4 मध्ये जिथं एक्स असेल तिथं काय ठेवायचा 7. डायरेक्ट ठेवूया 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. काय होईल देअरफॉर 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. देअरफॉर वायची व्हॅल्यू काढाय आपल्याला वाय इज इक्वल हा 10 प्लस 7चा हा इकडं -7. देअरफॉर वाय इज इक्वल टू 10 - 7 किती आला 3. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला वायची. एक्स इक्वल 7 वाय इज इक्वल टू 3. देअरफॉर सोल्युशन लिहायचं खाली एक्स कॉमा वाय इज इक्वल टू पहिली एक्सची व्हॅल्यू 7 कॉमा वायची व्हॅल्यू 3 आणि नेहमीसारखं इज द सोल्युशन. याप्रमाणे हे आपण लास्ट एक्झाम्पल 8वं सुद्धा पूर्ण केलेलं आहे आणि या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण झालेला आहे. सर्व एक्झाम्पलचं पुन्हा प्रॅक्टिस करा. या प्रॅक्टिस सेटच्या अगोदर पुस्तकात सोडून दिलेली उदाहरणं आहेत त्या उदाहरणाचं प्रॅक्टिस करा. मी नेहमी सांगतोय परफेक्शन मिळवायचं असेल तर प्रॅक्टिस करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून प्रॅक्टिस करा, परफेक्शन मिळवा. एक्झाम्पल लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट करा.